जानवी, बोला नवरोबा. फोन आला होता. कुणाचा रे? कुणाचा काय? पिंट्याचा. ओ सॉरी, नाही आलाय अजून, पण करेल तो. त्यानं सकाळीच करायला हवा होता. अरे तो बोलला नसेल कदाचित आईशी अजून. अरे पण निदान हो किंवा नाही काहीतरी त्यांनी कळवलं तर पुढचं ठरवता येईल ना. पण त्याचं उत्तर होच असणार श्री. कशावरून? अरे मी ओळखते ना त्याला. मी मारे तुला मोठा प्लॅन सांगितला खरा, पण आईच नाही म्हणाल्या तर? तो तिला हो म्हणायलाच लावेल. काय माहित. मला माहितीये. जानवी, हा तुझा फक्त ओव्हर कॉन्फिडन्स आहे. नाही रे, तू माझ्यासाठी गळ घातलीस ना त्याला. मग तू बघ, आता तो काहीही करेल पण आईला बाहेर नेईल. अगं ऍक्च्युली तो मला असंही म्हणाला होता की त्याचं आणि आईचं काहीतरी मोठं भांडण झालं. सो आता ते बोलत नाहीयेत. ऐक ना, आपण हा आजचा प्लॅन ड्रॉप करूया. जाऊ दे. अरे नाही करेल तो. जानवी, तू उगाच तुझ्या आशा वाढवून ठेवतेस आणि मग तुला त्रास होतो. ऐक, एकंदर परिस्थिती बघता हे काही शक्य वाटत नाहीये मला. जाऊ दे, सोड. नाही, पिंट्या करेल. जानवी, अगं त्याची इच्छा असणारच, पण आतापर्यंत तो बोलला का आईशी? तो बोलला असता तर त्याने फोन केला असता की नाही? ठीक आहे, सोड, जाऊ दे. पेट्या, अरे काय रे, हा काय प्रकार आहे? हो, त्याला पटलं, त्याचं चुकलंय म्हणून त्याला अशी माफी मागायला लावायची? हो, आईलाच दंडवत घातलाय ना, कुठल्या दुसऱ्या बाईला घातलेला नाहीये. आणि आईला नमस्कार केला ना की 4 धाम यात्रेचं पुण्य मिळतं. रोज नमस्कार करत जातो आईला, कळलं ना? सगळं छान होईल बघ तुझं. कला, नमस्कार असे मागून मिळवू नयेत. हे बघा, मान ना हा पैशासारखाच असतो. मागून मिळवा नाही तर लुटून, बाजारात त्याची किंमत सारखीच असते. मानाचंही तसंच आहे, मागून मिळवा नाही तर कमवा, त्याचं महत्व हे असतंच. आज छान तुला आवडतात ना तशा काचऱ्या करते बटाट्याच्या. अरे असा शहाण्यासारखा वागलास तर मी कशाला काय बोलेन तुला. अरे आई आहे मी तुझी, तुझ्या सुखातच माझं सुख आहे रे. आई, आज नको बनवूस ना जेवण. का? आज काय उपवास करायचंय का? नाही, आपण बाहेर जाऊया ना जेवायला. अगो अगो बाई, बाहेर आणि जेवायला? तू मला घेऊन जाणार आहेस? हो. अगो बाई, अहो बघा तरी याला खरंच ताप बिप्त नाही ना आलेला? काय रे, ए बाळा, अरे बरा आहेस ना तू? मला काही झालेलं नाहीये. मग आईवर एवढा मेहरबान का झालायस? अगं कंटाळा आला आज घरी जेवायचा. हो, पण पैसे आहेत का? आई आहेत, कालच पगार अकाउंटला जमा झालाय माझ्या. अरे म्हणून काय दुसऱ्या दिवशी लगेच पगार संपवायचा का? अगं एका जेवणात अख्खा पगार संपणार नाहीये. खरंच म्हणतोयस ना रे? हो आई. अहो चला, तुम्ही पण चला. आपण तिघे असे बाहेर जेवायला कधीच गेलो नाहीयेत ना. चला, तुम्ही पण चला. येत आहे ना? माझा पिंट्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं विश्वासाचा प्रश्नच नाहीये इथे. हे नाही होणार. होणार.
नाही जान्हवी. होय श्री. अगं बेट लावतोस? तुला काय हारायची हौस आहे का? सॉरी बॉस, पण शक्य नाही बरं का. चल लागली बेट. कितीची? पैशाची बेट लावायची तुला? मग कशाची? त्यापेक्षा आपण एक वेगळं डील करू ना. वेगळं म्हणजे? मी जे मागेन ते तुला द्यावं लागेल. ओके. काय मागणार आहेस तू? आताच फोनवर सांगू? श्री. माझी काही हरकत नाहीये, सांगू? श्री प्लीज. मग आहेस का तयार? आणि हरलास तर? अरे हट, मी नाही हारत कधी. हॅलो, सॉरीच हा. पिंट्याच्या बाबतीत मी हरणार नाही. बघूया बघूया. हरलास तर काय ते सांग. हरलो तर मला जे हवंय ते मी तुला देईन. हो, पण काय हवंय काय तुला? जे तुला हवंय. श्री, मला जे हवंय ना ते वेगळं असू शकतं. पण मला जे हवंय तेच तुलाही हवंय हे माहितीये मला. म्हणजे तू जिंकलास काय किंवा हरलास काय, तुला हवं तेच मिळणार. हा, आपल्या दोघांना. ए जा बाबा, असं नको. बर चल, छोड द्या. माग तुला जे हवंय ते माग, मी देईन तुला. बघ हा, 50 उठाबशा काढाव्या लागतील. हो त्याची गरजच पडणार नाही. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. एक्सक्यूज मी, याला परिस्थितीचं मूल्यमापन असं म्हणतात. श्री, तू एक काम कर ना, तू उठाबशांची प्रॅक्टिस कर, परिस्थितीचं मूल्यमापन वगैरे करण्यापेक्षा. अरे हरलो तर ना. हरणारच आहेस तू. ए जान्हवी, पण तू हरलीस ना तर मी तुला उठाबशा नाही काढायला लावणार. मग हे बघ, माझा बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास आहे. उठाबशांची तयारी कर तू. बघूया. माझा भाऊ मला कधीच हरू देणार नाही. कॉन्फिडन्स. कळेल तुला. हा, कळेल कळेल कळेल. अख्खा दिवस आहे अजून आपल्याकडे, कळेल. ओके, डन. ठेवू फोन? काही बोलायचंय तुला? माझं तर झालंय, तुला बोलायचंय. मी काय म्हणालो, मी कृतीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. ठेवू का मग? हे बघ, तू जर जिंकलीस ना तर तुझा फायदा आहेच, पण तू जर हरलीस तर तुझा जास्त फायदा आहे. कारण मी उठाबशा काढून तुला काहीच मिळणार नाहीये, पण तू जर हरलीस तर यु नो, म्हणजे श्री, तर ठेव फोन. बाय. बाय. चला ना, रिक्षाने जाऊ आणि रिक्षाने येऊ. नाहीतर तुमच्या एकट्यासाठी कुठे स्वयंपाक करत बसत राहू मी. अगं आई, आपल्याला आत्ता नाही जायचंय, संध्याकाळी जायचंय. असंही आता सकाळी बाबांचा स्वयंपाक करणारच आहेस ना, तेव्हा करून टाक त्यांच्यासाठी संध्याकाळचा पण. नाही म्हणजे बाबा, आत्ताच तुमच्या पायाला दुखापत झालीये ना, म्हणून मी म्हणतोय. बाकी अरे काही नाही होत त्यांच्या पायांना, बरे आहेत ते. हो की नाही? हो, नाही नको, तुम्ही जा. मी माझ्या पुरता वरण भाताचा कुकर लावून घेऊ शकेन. अहो पण नको, तो म्हणतोय ते बरोबर आहे. आत्ताच जरा पाय कुठे बरा होतोय, पुन्हा पुन्हा त्रास नको व्हायला. तुम्ही जा. हा, मग जाऊया ना आपण. नक्की बरं, कळवून टाकू मग. कुणाला?
कुणाला कळवायचे? अगं म्हणजे हॉटेलवाल्यांना रिझर्वेशन करायला लागतं हल्ली. अगं खूप गर्दी असते, टेबल्स रिकामी नसतात. ते म्हणतोय. अगो बाई हल्ली कुणी बायका घरात जेवण करतच नाहीत की काय? हा सगळे मेले हॉटेलमध्ये जेवायला जातात. मी बुक करतो आई. कर कर. जाऊया संध्याकाळी नक्की. मी करतो बुक. बाय. काय सांगतोयस काय पिंट्या? कमाल आहे हा तुझी. तू दंडवत घातलास. अरे हसतोयस काय? वेडा आहेस का तू? बरं बरं ठीक आहे. ऐक, तुम्ही निघालात की लगेच कळवा मला. हा हो रे, नशिबाने बाबा नाही म्हणाले म्हणून, नाही तर वाट लागली असती. हो चालेल, कळव मला, मी लगेच निघते मग. पिंट्या, थँक्यू थँक्यू सो मच. तू बघ आता सगळं नीट होईल. ठेवते. हो. काय नवऱ्याशिवाय करमत नाही वाटतं? एक विचारायचं होतं. काय ग? तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ काढता येईल का थोडासा? कशासाठी? नाही, म्हटलं उठाभाषांची थोडी प्रॅक्टिस करूनच ठेव. आयुष्य शुअर काय असतं? मला बाबांकडे जायचंय. हा बेट ही नव्हती. मग आईच्या अब्सेन्स मध्ये तू तिथे जाणं, बेट ही होती. म्हणूनच म्हटलं उठाभाषांची प्रॅक्टिस करूनच ठेव आता. बघूया, अजून अवकाश आहे. माझ्या भावाचा फोन आला होता मला. हा? तो आईला जेवायला घेऊन जातोय बाहेर. जाईल तेव्हा खरं ना. मला शंकाच नाहीये तो जाणार आहे यात. पण मला खात्री आहे मी नाही हरणार. हे किती ठरले होते रे आपल्या उठाभाषा? 50 ना? अगं 50 काय, तू 1000 ठरव. ठीक आहे, 1000. डन डन. आणि हो, कान पकडून. तू बाबांना भेट तर आधी जाऊन. ठीक आहे ना? डन. ठीक आहे. अजून काही? काय नाही, झालं. रेडी राहा. गप्प बस हा श्री. बाय. बाय. आई चल ना लवकर. तू काय टाइमपास करते? सगळं उशीर होतोय. टाइमपास कुठे करते? अरे बाबांसाठी स्वयंपाक नको का करायला? आपण बाहेर जाऊन जेवणार आणि ते घरात उपाशी. बरं दिसतं का बरं ते? बरं ठीक आहे, पण आटप ना लवकर. अरे हो, आणि एवढी घाई काय करतोयस तू? मुंबईतली सगळी हॉटेल उशिरापर्यंत उघडी असतात, मला माहितीये. अगं तसं नाही, पण मला खूप भूक लागलीये. मग तू खाऊन घे ना. तसंही जास्तीचं केलंय मी. आता बाहेर जेवायचं ना, मग घरी परत कशाला जेवू मी? हे बरं मला एक सांग, त्या बाहेरच्या हॉटेलांमध्ये सगळ्यात कशात अंडबिंड नाही ना घालत? नाही नाही, अंड्याच्या सालपाटांचा मला वास पण सहन होत नाही. हा आधीच सांगते मी तुला. त्या शेजारच्या कार्टीशी रोज भांडण होतं माझं ह्याच्यावर. कोण शेजारची? अलका वहिनींची सून रे. अरे अंड्याची सालपाट रोज असतात दारात. आपल्या? आपल्या कशी असती? तंगड नाही तोडून हातात देणार मी तिच्या. त्यांच्या दारात असतात. अगं त्यांच्या दारात असतास मग तू का भडकतेस? अरे वाऱ्याने उडत येतात ना माझ्या दारात, आणि मला त्याचा वास पण सहन होत नाही. अरे बरं मला सांग, देवाधर्माचं एवढं करायचं आणि अंड्याची सालपाट दारात, काय बरं दिसतं का ते? तू कधी करतेस देवाधर्माचं? बाबा करतात ना. आई पण. हा नाही तर कॅन्सल.
काय? हा कार्यक्रम कॅन्सल कर. अगं. मला जमणार नाही. हे मी स्वयंपाक नाहीतरी केलेलाच आहे माझा, मी खाऊन घेईन आणि तू तू जा ना बाहेर जाऊन जेवून ये. अगं पण कॅन्सल कॅन्सल का? हे आपल्याला एवढं ठरलंय ना जायचंय म्हणून. मग काय? मला अंड चालणार नाही. अगं नाही, आपण पावभाजी खाणार आहोत. पावभाजीत अंड नाही ना घालत. आई पावभाजीत कोणी अंड घालतं का? अरे हॉटेलवाल्यांचा काही भरोसा आहे का? ते कशातही अंड घालायला मागे पुढे बघणार नाहीत. मी सांगते त्यांना काही सोवळं असतं का? नाही तसं नाही, खूप चांगलं हॉटेल आहे. तू तू ती काळजी नको करूस, तू फक्त लवकर आटप. मी तयार होतो. ठीक आहे? काय आटपायचंय? माझी बाकी सगळी तयारी झाली, फक्त साडी बदलायची जर. अगं जरा मग तेच ते लवकर कर, उशीर होतोय आपल्याला, लवकर निघायचंय. बरं. हा हो. चल मी आवडतो. अंड अंड असं नाव उच्चारलं ना तरी तरी माझ्या मस्तकात शूळ उठतो. नको नको बाई, साडीच बदलते कशी. अगं काय ग सुनीता, इकडे कुठे? अगं अंडी आणायला गेलते. चल चल नंतर भेटते तुला. बरोबर. हो बेबी आत्या, मी सांगते तुम्हाला, कळवते. हायला जान्हवीत आहे. ताई तुम्ही इकडं काय ग? तू इथे काय करतेस? अहो इथंच राहते ना मी. या ना लगेच 2 मिनिटात. अगं नाही नको, मला माझ्या घरी जायचंय आता. मग इथं काय करताय? पिंट्याच्या फोनची वाट बघते, त्याचा फोन आला ना की जाईन मी. अहो ताई 2च मिनिटं लागतील. नको आज नको. तुम्ही आला असता तर माझ्या मम्मीने मस्त एकदम आमलेट बनवून दिलं असतं तुम्हाला. माझी मम्मी लई झाका आमलेट बनवते. अगं मी अंडी नाही खात. का? अहो प्रोटीन असतं त्यात. माहितीये मला, पण मला नाही आवडत. अहो एक डाव खाऊन तर बघा, रोज खाल. अगं नको, खरंच नको. मला तर बाई नेहमी आमलेट लागतं. म्हणजे आमलेट शिवाय काही होतच नाही माझं. बाकीचे वाशाट बिशाट काही खात नाही मी, पण ते प्राण्यांना मारणं बिरणं ना आपल्या मनाला काही पटत नाही बुवा. अंड व्हेज असतं ना, ते खायचं. नाही पण मला खरंच नको. आज काय तुला पण सुट्टी आहे का? हो, कंपनीज बंद. काय रोन्या लय चिडलाय हो माझ्यावर. का? तुमच्या बर्थडेला आलते ना म्हणून. हो मग त्याला काय झालं? समजा नातच तोडलंय माझ्याशी. अगं पण परवा तुझ्या फोनवर बोलले ना मी त्याच्याशी. काय नाही, आता फक्त फ्रेंडशिप आहे. ते पण खरं तर मी रडारड केली ना म्हणून. नाहीतर अहो बोलतच नव्हता माझ्या संगत. म्हणतो तुझ्यामुळे माझ्या ताईला एवढं ऐकून घ्यावं लागलं, तुझ्यामुळे माझ्या बाबांना एवढा त्रास झाला. आता कामा व्यतिरिक्त आम्ही काही बोलत नाही. पण ताई त्याचा ना लई जीव आहे तुमच्या दोघांवर. पण मग आता काय? आता काय फक्त फ्रेंडशिप. म्हणजे कामा व्यतिरिक्त आम्ही काही बोलत नाही, भेटत बी नाही, फोन नाही, मेसेज नाही. मी मेसेज पाठवला ना तर साधा रिप्लाय बी देत नाही मला. अहो माझा फोन बी उचलत नाही तो. मी खरं सांगते ताई. अहो नाही ते नाही म्हणते मी. मग चला ना. नको, त्याला काय झालं? जा तुम्ही. माझ्या घशाखाली घास कसा उतरेलो? बा मग नको जाऊ. आता पोराचं मन कसं मोडायचं? कधी नव्हे तर एवढं प्रेम उतू चाललंय त्याचं. अहो ही संधी साधून मी बोलणार आहे बरं का त्याच्याशी. पंतांकडे पण जाऊन आले, त्यांची अगदी माफी मागितली. त्यांना म्हटलं की खरोखर मला माफ करा. अगदी पदर पण पसरला त्यांच्यासमोर. म्हटलं आता पुन्हा एकदा बघा चांगलंच स्थळ. त्याचे हातपाय बांधून बोहल्यावर उभं करणार आहे मी त्याला. त्या सवितापेक्षा जरा वरचढ असू दे, श्रीमंत बापाची मुलगी असू देत,
अगदी लक्ष्मीच्या रूपाने अन्नपूर्णाच येऊ दे माझ्या घरात. चालस सासूची सेवा करणारी, घरच्यांसाठी जेवण बनवणारी, बस म्हटलं की बसणारी, उठ म्हटलं की उठणारी, अगदी आज्ञाधारक अशी सून आणणार आहे मी. आता एवढे पाय धरलेत ना याने माझे, चांगलं गळी उतरवते बघा त्याच्या सगळं हे. तुम्ही नका काळजी करू. मी कुठे काळजी करतोय? अहो तेच म्हणते मी, नकाच काळजी करू. मी आहे ना. मी आहे. उडत्या पाखराचे पंख मोजणारी बाई आहे मी. ऐक ऐक, थांब थांब थांब. आई तर येणार आहे तर मी करत नसते आले होई तुमच्याकडे. रडू नकोस, ऐक, शांत हो. नाही झालं, नाही करायचंय माझ्याशी लगीन तर नको करू देत. पण त्याचं समजा चांगलं व्हायला पाहिजे. लय गरीब आहे वरून. मी बोलते त्याच्याशी. अहो नाही 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 नाही, तुम्ही काय बी सांगू नका. त्याला कळलं ना मी तुमच्याशी बोलले तर उरली सुरलेली फ्रेंडशिप पण मोडून टाकायचा. असं काही करणार नाही तो. आव ताई नका ना सांगू प्लीज. बरं, नाही सांगत, प्रॉमिस. एक मिनिट ताई. हॅलो, हा मम्मी. हा अगं 2 मिनिटात येते. अगं 2 मिनिटात येते. हा हा ताई, एवढ्यात जाऊन आलो असतो आपण. नाही नाही, आज नको अगं, पिंट्याचा फोन कधीही येईल. बरं मी थांबते तुमच्या सोबत. कशाला? तू चल बघू, घरी जा. आई वाट बघत असेल ना, जा बघू. मी तुम्हाला एकटीला इथे सोडणार नाही. मी थांबते इथे तुमच्या सोबत. अगं त्याला काय झालं? नाही नकोच, मी तुम्हाला सोडून मग घरी जाईल. बरं ते समजा जाऊ दे. बेबी कशी आहे? छान आहे. लय झाक वाटत असेल ना? हो हो, खरंच.